नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 100 वर्षाच्या इतिहासामध्ये नागपूर विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलपती कोण बनली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच मनाली क्षीरसागर यांना. हे नुकतेच 100 वर्षाच्या इतिहासामध्ये नागपूर विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलपती बनले आहेत. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर हे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजेच नागपूर विद्यापीठाचे पहिले महिला कुलगुरू म्हणजेच व्हाईस चान्सलर म्हणजेच कुलपती बनलेल्या आहेत. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. नुकताच 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे सुरू झाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पंचकुला. तर पंचकुला येथे 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा, याबद्दल माहिती बघूयात आपण. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सध्या सुरू झालेला आहे आणि तो पंचकुला हरियाणा येथील दशहरा मैदान पंचकुला मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. बघा, भारत आणि रशियाने द्विपक्षीय व्यापाराला $100 अरब पर्यंत वाढवण्यासाठी कोणत्या वर्षापर्यंत संकल्प केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे 2030 म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर 2030पर्यंत भारत आणि रशिया या दोघांनी मिळून द्विपक्षीय व्यापाराला $100 अरब पर्यंत वाढवण्यासाठी संकल्प केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. नुकतीच कोणाची NCCN ची चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर रेणुका अय्यर यांची NCCN ची चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघूयात आपण याबद्दल सविस्तर माहिती बघूयात. NCCNचे पूर्ण नाव म्हणजे नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क. तर बघा, हे अमेरिकेमधील एक नफारहित म्हणजेच नॉन प्रॉफिट संघटन आहे जे कॅन्सरच्या उपचारांसाठी जगभरामध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वे तयार करते. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. खालीलपैकी कोणता खेळाडू T20मध्ये 600 बळी घेणारा पहिला खेळाडू बनलेला आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे सुनील नारायण. ओके, तर सुनील नारायण यांनी नुकतेच T20मध्ये 600 बळी घेतलेले आहेत आणि असे करणारा तो पहिलाच खेळाडू बनलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, सशस्त्र सेना ध्वज दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 7 डिसेंबर याचं उत्तर असणार आहे. बघा, सशस्त्र सेना ध्वज दिवस आपण 7 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताच्या तिसऱ्या स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच INS अरिधमन. ओके, बघा, तर INS अरिधमन असं याचं नाव आहे. बघा, INS अरिधमन हे भारताच्या तिसऱ्या स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, हेरॉन MK2 UAV म्हणजेच अनमॅन एरियल व्हेकल भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच इस्रायल. तर इस्रायल हा देश. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रायल हा देश
हेरॉन MK2 UAV हे इस्रायल या देशाचे आहे आणि इस्रायल या देशाकडून भारत हे विकत घेणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. भारतीय जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? याचं उत्तर असणार आहे बघा रामकृष्णन चंदर. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर रामकृष्ण चंदर यांची भारतीय जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघा. महापरिनिर्वाण दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी आपण बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सी असणार आहे. ऑप्शन सी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी आपण दरवर्षी महापरिनिर्वाण दिवस दरवर्षी साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. 6 डिसेंबर रोजी आपण महापरिनिर्वाण दिवस दरवर्षी साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.